नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री हातखंबकर देवेंद्र किशोर, असिस्टंट टीचर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे HAL हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, ओझर टाउनशिप, नाशिक. सद्य परिस्थितीत शाळा बंद असतानाही आपणा सर्वांचे शिक्षण नियमित सुरू राहावे यासाठी सुरू असलेल्या ई-लर्निंग कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी असणाऱ्या इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या सुलभ भारती या पाठ्यपुस्तकाचे मार्गदर्शन मी आपणास करीत आहे. आज आपण पाठ्यपुस्तकातील क्रमांक 9ची कविता घर ही अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, घर हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर आपण सर्वजण ज्या वास्तूत वास्तव्य करतो, अर्थात ज्या ठिकाणी आपण आपल्या नातेवाईकांबरोबर राहतो, ते आपले घर हे चित्र उभे राहते. आपल्या आसपास आपण घराचे अनेक विविध प्रकार पाहतो. कुणाचे घर उंच इमारतीत असते, कुणाचे घर म्हणजे एक स्वतंत्र बंगलाच असतो, तर कुणाचे घर विटा मातींचे असते, कुणी सामान्य झोपडीत देखील राहत असते. परिस्थितीनुसार प्रत्येकाचे घर जरी वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी त्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला आपापल्या घराविषयी अतिशय प्रेम व आपुलकी असते. प्रत्येकालाच हे माझे घर आहे ही गोष्टच अभिमान वाटणारी व आनंद देणारी असते. प्रत्येक घराघराची स्वतंत्र अशी आपली आपली एक वेगळी कहाणी असते, गोष्ट असते. आपल्या जीवाभावाच्या नातेवाईकांसोबतच्या अनेक चांगल्या वाईट आठवणी या घरामध्ये असतात. लहानपणापासूनच घडलेल्या अनेक आठवणी, प्रसंग या घरातून आपण अनुभवलेले असतात. आपण सर्व आपल्या घरातूनच अनेक नवनवीन गोष्टी, सवयी शिकत असतो, मोठे होत असतो. घराबाबतच्या अशा विविध अनुभवांचे वर्णन करणारी घर ही कविता लिहिली आहे कवी श्री धुंडीराज जोशी यांनी. चला तर मग सुरुवातीला कवी धुंडीराज जोशी यांनी लिहिलेली घर या कवितेचे सुस्वर वाचन व श्रवण आपण करूया. कविता क्रमांक 9. घर. घर नाही चार भिंती, घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखांचा डोंगर चढायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवी मूल्य, नवी ज्ञान. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. कवी धुंडीराज जोशी यांनी लिहिलेल्या या कवितेचे एकूण 6 कडव्यांची ही सुंदर अशी कविता, त्याचे वाचन आता आपण केले. आपण घर या कवितेच्या प्रत्येक चरणातून कवी धुंडीराज जोशी यांना आपल्याला घराबद्दल कोणत्या गोष्टी सांगायच्या आहेत, अर्थात
कवितेचा आशय व भावार्थ काय आहे हे आपण आता समजावून घेऊ. कवितेचे सुरुवातीचे एक कडवे आहे, घर नाही चार भिंती. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. या सुरुवातीच्या चरणांतून कवी सांगतात की फक्त चार भिंती म्हणजेच घर नव्हे. अर्थात आपण जी घरं पाहतो ती सर्व चार भिंतीचीच असतात. भिंत म्हणजे वॉल्स. 3 भिंतींचे, 2 भिंतींचे किंवा त्याहूनही कमी किंवा अधिक भिंतींचे घर सहसा आपल्याला पाहायला मिळत नाही. थोडक्यात कोणतेही घर बनवण्यासाठी 4 भिंतींची आवश्यकताही असतेच. पण कवीला असे सांगायचे आहे की फक्त विटामातीच्या कोणत्याही अन कशाही 4 भिंती उभ्या केल्या म्हणजे त्याचे घर होत नाही किंवा त्याला घरपण येत नाही. त्या 4 भिंतींना एकत्र करून जोडून एक देखणी अर्थात सुंदर अशी निर्मिती ज्यावेळी बनविली जाते ते खरेखुरे आपले देखणे व सुंदर असे घर असते. घर म्हणजे केवळ कोणतीही एक वस्तू नसते. जशा इतर अनेक वस्तू आपण वापरत असतो, उपयोग नसताना अशा वस्तूंना अडगळीत टाकतो किंवा फेकून देतो. अशा वस्तूंमध्ये घराची गणना होत नाही. आपल्या घराबाबत असे होत नाही. आपले घर ही वस्तू नसून आपल्याला सुखाचे अनुभव व आनंद देणारी एक आनंदी वास्तू आहे, अनमोल असा ठेवा आहे, असे कवी सुरुवातीला आपल्यास सांगत आहेत. कवितेचे पुढचे कडवे आहे, घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. अर्थात घरात खोल्या म्हणजेच रूम्स किती आहेत यावरून घराचा लहान मोठेपणा ठरत असेलही, परंतु कवीला येथे सांगायचे आहे की घरात असणाऱ्या नुसत्या खोल्या म्हणजे घर नव्हे. अनेक खोल्यांचे घर असेल पण त्यात राहायला माणसेच नसतील किंवा कमी माणसे, एखाद दुसरा माणूस आहे आणि खूप खोल्यांचे घर आहे, तर त्या खोल्यांना काही अर्थ नाही. तसेच या खोल्यांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी, आपल्या घराविषयी प्रेम, आपुलकी, आदर इत्यादी प्रेमळ भावना नसतील तर त्या अनेक खोल्यांच्या घराला घरपण प्राप्त होत नाही. या उलट कमी खोल्या, रूम्स किंवा एखादीच खोली असणाऱ्या झोपडीवजा घरातील माणसांमध्ये प्रेम, आपुलकी, आदर सन्मान, जिव्हाळा, काळजी अशा भावना असतील तर ते खरेखुरे घर म्हणायला हवे. अनेक चांगले वाईट संस्कार, सवयी आपल्याला घरातूनच मिळत असतात. कोणत्याही शाळेत जाण्यापूर्वी आपल्या शिक्षणाची खरी सुरुवात जिथून होते ते म्हणजे आपले घर होय. आणि म्हणूनच कवी आपल्याला आपल्या घराला शिक्षणाची पहिली शाळा आहे असे सांगत आहेत. कवितेचे पुढचे कडवे आहे, घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. पहा, घरात कोणतीही वस्तू इकडे तिकडे कशीही पडलेली असणे, घरातील वस्तू ज्या ठिकाणी असायला हव्यात अशा योग्य जाग्यावर नसणे, थोडक्यात सर्वत्र अस्ताव्यस्तता व अस्वच्छतेचा पसारा असणे म्हणजे काही घर नव्हे असे कवी येथे सांगत आहे. घरातील सर्व वस्तू टापटिपीने जागच्या जागी व सुरेख पद्धतीने मांडलेल्या असणे, ठेवलेल्या असतील तर घराला एक सुंदरपणा व देखणेपणा प्राप्त होतो. घर ही फक्त आपल्या निवाऱ्याची जागा नाही. निवारा अर्थात आश्रय, तात्पुरते राहायला जाणे, झोपायला जाणे एवढाच घराचा हेतू नसतो. कोणत्या तरी प्रवासात, सहलीत आपण एखाद्या हॉटेलमध्ये
आश्रमशाळेत किंवा इतर ठिकाणी 1-2 दिवस राहत असतो, तात्पुरता आश्रय घेत असतो, त्यावेळी त्या वास्तूची आपले घर ही भावना किंवा विचार आपल्या मनामध्ये निर्माण होत नाहीत. मात्र आपल्या घरात एक वेगळाच आपलेपणा, सुरक्षितपणा आपल्याला अनुभवायला मिळतो. प्रत्येक घराला एक कहाणी म्हणजेच त्या घराची एक गोष्ट असते. प्रत्येक घराचा घडून गेलेला एक इतिहास असतो. अनेक आठवणी त्यामध्ये असतात. घरातील माणसे कशी आहेत, इतरांशी कशी वागतात, यावरून घराला एक स्वतःचा चेहरा मिळालेला असतो. आसपासच्या सर्वांना आपल्या परिसरातील घरांचा हा चेहरा व स्वभाव लक्षात येत असतो, असे कवी येथे वर्णन करतात. कवितेचे 4 चरण आहे. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. कवी धुंडीराज जोशी यांनी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे घर ही आपल्या सर्वांच्या शिक्षणाची पहिली शाळा आहे. या घरातच आपण सर्व जन्मल्यापासून रांगायला, चालायला व हळूहळू धावायला शिकतो. लहानपणी याच घरात चालताना, धावताना अनेकदा अडखळून पडतो, रडतो व परत उठून धावायला व खेळायलाही शिकत असतो. अनेक गोष्टींची ओळख या घरातूनच आपल्याला होते. त्या चांगल्या असतील, वाईट असतील, पण ओळख करून देत असतात. आपल्या घरावर, घरातील लोकांवर अनेकदा संकटाचे, दुःखाचे असे प्रसंग येत असतात. अशा प्रसंगी घरातील सर्वजण एकमेकांना आधार देत, माया देत सांभाळत असतात. आपल्यावर आलेले संकट व दुःखाचा डोंगर पार करण्याची शक्ती व ऊर्जा आपल्याला आपल्या घराकडूनच मिळत असते. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत न डगमगता लढायला आपले घरच आपल्याला शिकवते, असे कवी येथे सांगत आहेत. कवितेचे 5वे चरण कडवे आहे. घराने असावे सावधान. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवी मूल्ये, नवीन ज्ञान. या ठिकाणी घराने तसेच घरातील व्यक्तींनी नेहमी सावधान अर्थात नेहमीच दक्ष किंवा सावध असणे गरजेचे असते. कोणताही निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष न करता कायम आसपास घडणाऱ्या गोष्टींबाबत सजग आणि जागरूक असायला हवे, असे कवी सांगत आहेत. घरासमोर किंवा घरातील व्यक्तींसमोर निर्माण होणाऱ्या समस्या व प्रश्न याचे समाधानकारक उत्तर किंवा उपाय घरातल्या घरातच मिळायला हवे किंवा असे प्रश्न घरानेच सोडवायला हवेत. त्याचबरोबर कवी येथे सांगत आहे की प्रत्येक घराने बदलत्या वातावरणाचे तसेच काळाचे भान ठेवून त्यानुसार योग्य ते बदल स्वतःमध्ये करून घ्यायला हवेत. घरातील लोकांनाही असे बदल स्वीकारायला हवेत. आसपासच्या बदलत्या काळानुसार घराने नवीन मूल्ये अर्थात व्हॅल्यूज, नवीन विचार, नवीन ज्ञान, माहिती आत्मसात करून स्वतःमध्ये बदल घडवायला हवेत. थोडक्यात स्वतःला नेहमी अपडेट ठेवायला हवे. घराने व घरातील व्यक्तींनी सदैव अपडेट असणे, काळानुसार तत्पर असणे, तयार असणे हे कवीला येथे अपेक्षित आहे. कवितेचे शेवटचे कडवे. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. घरासाठी व घरातील सर्वांसाठी पहाटेपासून रात्री सर्वजण निजेपर्यंत अखंड कष्ट करणारी, मेहनत घेणारी ही आपली आई असते.
तिला वर्षाच्या 12 महिने ती आजारी असताना देखील कोणत्याही कामातून कधीही सुट्टी नसते. सर्वांसाठी मोठ्या आनंदाने ती सर्व काही करत असते. म्हणूनच घरातील सर्वांसाठी ती मायेची सावली असते. तिच्या हाताची चव इतर कुठेही मिळत नाही. तिने बनविलेली साधी चटणी भाकर देखील खूप चविष्टच असते. या घरातच आपल्याला आपले आजी आजोबा परीकथा, विनोदी कथा, शूरवीरांच्या साहसी कथा सांगून संस्कारित करीत असतात. त्यांच्या गप्पांतून आपल्याला अनुभवाचा खूप मोठा साठा मिळत असतो, असे कवी या शेवटच्या चरणामध्ये वर्णन करून सांगत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी आपल्या स्वतःच्या घराचे, घरातील व्यक्तींचे बारकाईने निरीक्षण केले तर या कवितेत वर्णिलेल्या सर्वच गोष्टी थोड्याफार फरकाने आपण देखील अनुभवत आहोत असे लक्षात येईल. आपले घरच आपल्या घडण्याचा व आपल्या समृद्ध होण्याचा प्रमुख आधार आहे, ही गोष्ट आपल्याला या कवितेतून शिकायला मिळते. तुम्ही देखील तुमच्या घराचे वर्णन करणारे लेखन निबंध किंवा कवितेच्या स्वरूपात करून पहा. यावर्षी घर ही कविता आपल्या सर्वांना स्वयंअध्ययनासाठी दिलेली आहे. या व्हिडिओचा उपयोग करून कवितेखाली दिलेला स्वाध्याय सोडविण्याचा प्रयत्न तुम्ही स्वतःच करायचा आहे. यानंतर पुढील घटक अभ्यासण्यासाठी आपण सर्व लवकरच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहोत. तोपर्यंत घरीच रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.